लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त भागात तुमचं मनापासून स्वागत करते. आता इथे खरं तर वसू रम्याला म्हणत असते, रम्या खरंच मला माफ कर, तुझी आई चुकली ग. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, चुकलीस ना तू, मग या चुकीची शिक्षा देखील तुला भोगावीच लागेल. आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर हो, असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर वसूला देखील धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर नंदिनीला वाटत असतं की हे सर्व काय चालू आहे यांचं, ह्यांना खरं तर अजिबात काही कळत नसतं. असं म्हणून रम्या तिची बॅग घेऊन तिच्या रूममध्ये गेलेली असते. आता इकडे खरं तर जी वसू असते ती सर्वांची ते माफी मागत असते. विक्रम खरंच मला माफ कर, माननी तू देखील मामा मला माफ कर, चुकलं ग माझ्याकडनं, असं म्हणून खरं तर रडत सगळ्यांची माफी मागत असते. आता वरनं खरं तर रम्या ती बॅग घेऊन आलेली असते. आल्याबरोबर वसू पुढे उभा राहते आणि वसूला म्हणत असते की ही बॅग घे आणि इथनं निघून जा, या घरातून निघून जा, असं इथे रम्या म्हटलेले असते. आता इथे वसू म्हणत असते, काय बोलतीस रम्या तू, असं का बोलतेस ग, आणि मी कुठे जाऊ, हे सगळं काही तुझ्यासाठी केलं ना मी, तुझ्या आनंदासाठी, तुझ्या सुखासाठी केलं ना मी, तुझा पार्थमध्ये जीव अडकला होता म्हणूनच मी हे सर्व काही केलं ना ग, त्यामुळेच खरं तर हा मी वेडेपणा केला, रम्या मला माफ कर, असं इथे वसू म्हणत असते. तेव्हा इथे रम्या म्हणते, अजिबात तू मला काही बोलू नकोस, तू माझी आई नाहीस, माझी आई माझ्यासाठी मेली आहे, मी अनाथ आहे, असं इथे खरं रम्या म्हणत असते. तेव्हा इथे माननी म्हणते, काय बोलतेस रम्या तू, मात्र इकडे वसू देखील म्हणते, अगं रम्या काय बोलतेस तू, अगं असं बोलू नको ग, मी मरून जाईल असं, विक्रम तू तरी सांगणार आहे हिला काही, ही बघ ना काय बोलते, असं इथे वसू म्हणत असते. तेव्हा लगेच रम्या म्हणते, कुणीही काही बोलणार नाही आई, तू बॅग घे आणि इथून निघून जा. तेव्हा इथे खरं वसू रडतच म्हणत असते, अगं रम्या काय बोलतेस, तू मला जायला सांगतेस का. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो मी तुला जायला सांगते, कारण की तू मला या घरात अजिबातच नकोस, तुला किती वेळ सांगितलं यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न तू करू नकोस, मात्र तू माझं काही ऐकलं नाहीस, त्यामुळे ह्या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा, असं इथे रम्या म्हणत असते. आता ह्या दोघींचे सगळे इथे भयान नाटकं सुरू. रम्याने असं बोलल्यानंतर खरं तरी ते वसू म्हणत असते, अगं रम्या काय बोलतेस, एक विधवा बाई कुठे जाईन सांग बरं, मी कुठे जाऊ, माझ्यासाठी कोण आहे, मी एकटी बाई कुठे जाऊ, असं इथे वसू म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, तुला कशाला हवंय काही, तुझा अहंकार आहे ना तुझ्यासोबत, त्यालाच घेऊन जा बाहेर आणि आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर निघ, तू असं ऐकणार नाही माझं, असं म्हणून तिच्या हाताला धरूनच खरं तिला घराबाहेर काढत असते. तिला म्हणत असते, अगं रम्या थांब ना, पण रम्या बरोबर हुशार असते, तिला माहीत असतं कुणी ना कुणी आम्हाला नक्कीच अडवणार. आता तेच झालेलं असतं. इथे काव्या म्हटली असते, रम्या थांबतो. आता इथे काव्या माननी आणि विक्रमला म्हणत असते, आई बाबा मला तर वाटतंय वसू आत्याला आपण घराबाहेर नको काढायला, वसू आत्याला आपण माफ करूया, असं म्हणता क्षणी खरं तरी ते पार्थ येतो. पार्थ म्हणतो असतो, काव्या तुम्ही वेड्या झालात का, तुम्हाला कळतंय का काय बोलताय. तेव्हा इथे जीवा म्हणतो, दादा तू थांब, मला देखील असंच वाटते, आपण वसू आत्याला माफ करूया. तेव्हा इथे खरं तर नंदिनी देखील येते. नंदिनी म्हणत असते की जीवा काय बोलताय तुम्ही, कशाच्या आधारावर बोलताय हे सगळं काही, आपण ह्यांना किती वेळेस माफ करायचं, असं इथे नंदिनी म्हटल्या. विक्रम म्हणत असतात, नंदिनी अगदी बरोबर बोलतीस तू, काव्या आणि जीवा काय चाललंय तुमचं, तुम्हाला कळतंय का, तुमचा भूतकाळाने खरं तर जगासमोर आणला तरी देखील तुम्ही असं बोलताय का. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, बाबा तुम्हीच म्हणताना वाईटातून चांगलं वाढलं पाहिजे, मग आम्ही तेच करतोय. तेव्हा काव्या देखील म्हणते, अगदी बरोबर आहे जीवा, जीवा आणि माझा भूतकाळ आम्ही किती वेळ सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही ते करू शकलो नाहीत, कसा का होईना, चुकीच्या पद्धतीने का होईना, पण तो समोर आलाय वसू आत्यामुळे, त्यामुळे आपण यांना माफ करूया, जाऊ द्या ना सोडून, असंही ते काव्या म्हणते. तेव्हा जीवा देखील म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, आणि वसू आत्याने हे सर्व काही समोर आणल्यानंतरच खरं तर आपल्या चौघांचं नातं किती छान जमले, आपलं सर्व काही छान झाले, असंही ते जीवा म्हटलेलं. आता हे जीवाचं बोलणं विक्रमला खरं अजिबातच पटलेलं नसतं. तेव्हा काव्या देखील म्हणते, मला तर वाटते 16 डिसेंबरचं जे काही झालं ना त्यात रम्याचा काही हात नाही, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर रम्याला फार बरं वाटलेलं असतं. रम्या म्हणत असते की काव्या थँक्यू सो मच, तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे. आता खरं तर हे काव्याचं बोलणं इथे नंदिनी आणि पार्थला अजिबातच आवडलेलं नसतं, त्यांचा आणखीही या रम्यावर अजिबातच विश्वास नसतो. तेव्हा इथे काव्याचं बोलणं खरं तर विक्रमला आणि माननीला अजिबात पटलेलं नसतं. ते म्हणत असतात की काय बोलतेस काव्या तू. तेव्हा मात्र जीवा त्यांचं बोलणं थांबवतो आणि म्हणत असतो, आई बाबा मला तर वाटतं वसू आत्याला राहू द्या घरी, उगच बाहेर काढायचं, लोक चर्चा नको करायला, चव्हाट्यावर सगळ्या गोष्टी येतील, कुणी केल्या, कशामुळे केल्या, ह्या सर्व गोष्टी बाहेर येतील, त्यामुळे खरं तर वसू आत्याला बाहेर नकोच काढायला, आणि वसू आत्यामुळे का होईना आम्ही चौघजणं आज सुखात आहोत, त्यामुळे खरं तर वसू आत्याला बाहेर नको काढायला, असंही ते जीवा म्हणत असतो. तेव्हा इथे रम्याला म्हणतो, रम्या आईला घेऊन जा तुझ्यावरती, असंही ते म्हटल्याबरोबर रम्या इथे म्हणत, ही माझी आई अजिबातच नाहीये, माझी आई तर मेली आहे माझ्यासाठी, असंही ते खरं तर रम्या म्हटल्याबरोबर माननी म्हणत असते, काय चाललंय रम्या, काय बोलतेस तू, खरं तर माझा देखील आता विश्वास आहे की तू हे सर्व काही नाही केलंस,
वसू आत्या खरं तर भाऊजींची खोटी शपथ घेऊ शकत नाहीत असं इथे माननी म्हटल्याबरोबर खरं इथे का रम्याला फार बरं वाटलेलं असतं. आता इथे खरं तर मिथुनला हे माननीचं बोलणं इथे आवडलेलं नसतं, त्याचबरोबर नंदिनी आणि पार्थला देखील हे पटलेलं नसतं. आता इथे माननी काव्याला म्हणत असते की जा वसुताईची बॅग घे आणि वरती घेऊन जा असं इथे म्हटल्याबरोबर पार्थने काव्याचा इथे हात धरलेला, म्हणजे काव्याचा हात धरून तो जाऊ नको असं इथे म्हणत असतो. आता खरं तर इथे रम्या म्हणत असते म्हणजे पार्थ तुझा आणखीही माझ्यावर विश्वास नाही तर असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर माननीला हा विषय वाढवायचा नसतो, त्यामुळे ती म्हणत असते बस झालं आता, पुरे झालं सर्व काही, हे जा आपल्या आपल्या रूममध्ये सर्वजण जा आणि तुम्ही दोघी जेवला नाहीत ना तर तुम्ही दोघी जेवून घ्या, म्हणजेच रम्या आणि वसूला म्हणत असते माननी. तेव्हा इथे खरं तर रम्या म्हणत असतं की मनातून उतरलेली बाई माझ्या समोर असताना माझ्या घशाखाली एकही घास उतरणार नाही, आज आई देखील जेवणार नाही आणि तिची मुलगी असण्याचं मला तर शिक्षा म्हणून मी देखील आज जेवणार नाही असं म्हणून खरं तर इथे रम्या वसूचा हात धरूनच निघालेली असते त्यांच्या रूमकडे. रम्या एकावर एक खरं तर सगळ्यांना झटके देत असते, कारण की तिच्यावर संशय खरं कुणाचाही तिला ठेवायचा नसतो, त्यामुळे खरं तर हे सर्व काही ती वागत असते. आता ती खरं तर वरती पायऱ्यावर जातच असते, तितक्यातच पार्थने तिला थांबवलेलं असतं. पार्थ म्हणत असतो की थांब रम्या असं म्हटल्याबरोबर रम्या आणि वसू दोघी देखील इथे थांबलेले असतात. तेव्हा इथे पार्थ रम्याला म्हणत असतो तुला वाटतं ना रम्या मी तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून? तेव्हा रम्या म्हणते हो मला वाटतं, पण तुझा माझ्यावर विश्वास नाही हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो तुला माहिती आहे ना विश्वासाची खूप मोठी किंमत मोजावी लागते. तेव्हा इथे रम्या म्हणते हो मला माहिती आहे खूप मोठी किंमत मोजायला लागते आणि ती किंमत मोजायला देखील मी तयार आहे, एकदा मला आजमावून तरी पहा काय पाहिजे काय हवं आहे माझ्याकडनं असं इथे रम्या म्हटलेले असते. तेव्हा इथे पार्थ बोलणारच असतो, तितक्यात खरं तर नंदिनीला इथं आठवलेला असतो की हे काही जो प्लॅन असतो तो नंदिनी आणि पार्थचा असतो, कारण की नंदिनी आणि पार्थचा या रम्यावर अजिबात विश्वास नसतो, तिला कोणत्या तरी जाळ्यात त्यांना अडकवायचं असतं, त्यामुळेच खरं तर हा सगळा काही या दोघांचा प्लॅन असतो. आता इथे नंदिनीने खरं पार्थला सांगितलेलं असतं की तुम्ही पुढाकार घेऊन ते रम्याला म्हणायचं, त्यामुळेच खरं तर इथे पार्थ आता रम्याला म्हणणार असतो तू लग्न करशील का असं इथे रम्याला विचारल्याबरोबर खरं सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की रम्या नेमकं उत्तर काय देणार आणि सर्व गोष्टी कशा प्रकारे करणार. तेव्हा इथे रम्या खरं 2 मिनिटं विचार करते आणि त्यानंतर म्हणत असते हो मी लग्न करायला तयार आहे, फक्त माझी एक अट आहे, तूच माझे स्थळ पाहणार, तू मुलगा बघायला सुरुवात कर, मी लग्नाला तयारच आहे असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर घरच्यांना सगळ्यांनाच फार बरं वाटलेलं असतं, खरंच रम्या बदलली असं वाटलेलं असतं. मात्र इथे नंदिनी पार्थ आणि मिथुन या तिघांना आणखी देखील या रम्यावर अजिबातच विश्वास नसतो. आता हे रम्याचं उत्तर ऐकून खरं तर काव्याला फार बरं वाटलेलं असतं. काव्या आता रम्याकडे जाते आणि म्हणत असते की व्हेरी गुड रम्या असं म्हणून खरं तर तिला मिठी मारलेली असते. आता ही रम्या आहे का, रम्या खरं तर तिचं जे मंगळसूत्राच्या वाट्या असतात ते हातात घेते आणि त्याच्याकडे खरं तिरक्या नजरेने ते पाहत असते. आता रम्याचा हा कोणता प्लॅन नवीन आहे ते पाहण्यासारखंच आहे. वसूला मात्र इथे फार टेन्शन आलेलं असतं रम्याने हो म्हटल्यानंतर. आता इकडे खरं तर दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे 4 जण देखील इथे बेडरूममध्ये त्यांच्या आईस्क्रीम खात बसलेले असतात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो चला आणखी एका लग्नाची आपल्याला तयारी करावी लागेल असं इथे म्हटल्याबरोबर खरं नंदिनी पार्थ एकमेकाला इशारे करत असतात. आता इथे काव्याने पाहिलेलं असतं. काव्या म्हणत असते की काय चाललं तुमच्या दोघांचं, हे इशारे काय करताय एकमेकांना, काय चाललंय सांगा बरं आम्हाला असं इथे काव्या म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो काय करणार, इशारेबाजीच करावं लागेल ना आता, भोसातासारखं त्या रम्यावर तुम्ही विश्वास ठेवताय. तेव्हा इथे खरं नंदिनी देखील म्हणते तुमच्या दोघांवर तिने नेमकं कोणती जादू केली हेच मला कळत नाही असं इथे नंदिनी म्हटल्याबरोबर पार्थ देखील म्हणतो कशाची जादू कशाचं काय, लग्नात फक्त तिने 2-4 कामं काय केले आणि लग्नानंतर 2-3 गेम अरेंज केलं, त्यामुळे खरं तर यांचा विश्वास बसला लगेच तिच्यावर असं इथे पार्थ म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते 1 मिनिट तुम्ही तर्क लावून मोकळे झालात का, अहो मला खरंच वाटतंय रम्या खरंच बदललेली आहे. तेव्हा इथे जीवा देखील म्हणतो हो मला देखील तसंच वाटते, कारण की आम्ही दोघांनी मेजर मूव ऑन केलेला आहे, आम्हाला माहीत आहे की मूव ऑन करेपर्यंत खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो, पण एकदा का मूव ऑन केलं ना त्यातनं काही मागे उरतच नाही ना, त्यामुळे खरं तर मला देखील वाटतंय रम्याने देखील मूव ऑन केलेलं आहे आणि ती खरंच बदललेली आहे असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणते हो खरंच हो पटलं का तुमच्या दोघांना. तेव्हा ह्या दोघांनी कशी तरी मान हलवलेली असते, मात्र त्यांच्या दोघांचा आणखीही विश्वास नसतो.
तेव्हा इथे खरं तर काव्या म्हणत असते मग चला आपण खरंच आता सिरियसली रम्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करूया. तेव्हा त्याच वेळी खरं तर नंदिनी म्हणते मला आणखी वाटत नाही की रम्या लग्न वगैरे करणार आहे. असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर पार्थला पटलेलं असतं, मात्र काव्या आणि जीवाला तिचं बोलणं अजिबात पटलेलं नसतं. त्याच वेळी खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं. आता इकडे रम्या खरं तर तिचे केस हेअर ड्रायरने सुकत असते. तितक्यातच खरं वसू येते. वसू म्हणत असते की रम्या एक मिनिट माझं ऐक बरं. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते काय आहे तुझं. तेव्हा इथे रम्या म्हणते तू खरंच लग्नासाठी तयारच, तू होकार का दिलास. असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते काय करू, होकार देऊ नाही तर काय करू. आता जर मी होकार दिला नसता तर आतापर्यंत जो काही विश्वास मी कमवलेला आहे तो सर्व गमवला असता. आता मी होकार दिला म्हणून तरी पार्थ आणि नंदिनीचा देखील मी विश्वास जिंकू शकते. असं इथे खरं रम्या म्हटलेले असते. रम्याचं हे बोलणं ऐकून वसू म्हणत असते पण त्यासाठी कुणाशी तरी तुला लग्न करावे लागेल. अगं का स्वतःच्याच पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतीस. तेव्हा इथे रम्या म्हणते एक मिनिट आई, मला सांगतो जीवा आणि काव्याचं एकमेकावर किती प्रेम होतं. त्यांनी सुद्धा लग्नाचे वगैरे स्वप्न रंगवले असतील ना. तेव्हा वसू म्हणते हो रंगवलेच असतील की, पण झालं का तसं. प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही, कारण की जे देवाच्या मनात असतं तेच होत असतं. आणि देवाच्या मनातलं कुणाला कळतं, गुरुजींना. आई गुरुजींचं भाकीत आठव की. असं इथे म्हटल्याबरोबर वसूला आठवत असतं की गुरुजी म्हटलेले असतात की पार्थ आणि तू सोखुशीने लग्न मंडपात बसलेला आहात. पारच्या हातात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असतं. सर्व मंडळी समोर अक्षदा टाकण्यासाठी तयार असतात. हे सर्व काही गुरुजींचं बोलणं इथे वसूला आठवलेलं असतं. तेव्हा इथे खरं रम्या म्हणत गुरुजींना कुणाचं लग्न दिसत होतं मग आई. तेव्हा इथे वसू म्हणते अगं तुझं आणि पारचं. मग बरोबर आहे बघ ना, मग माझं आणि पारचंच लग्न होणार. तेव्हा इथे वसू म्हणते हे कसं शक्य. अगं मी होकार दिलाय म्हणजे त्या मुलाशीच माझं लग्न होईल असं तर नाही होणार ना. तेव्हा इथे वसूला कळलेलं नसतं, त्यामुळे ती म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचंय. तेव्हा इथे रम्या म्हणते अगं तुला किती वेळेस आणि कसं सांगू, मी पारशिवाय कुणाशी लग्न करणार नाही. रम्याचं असं बोलणं ऐकून वसू म्हणत असते अगं रम्या तुला कळतंय का तू काय बोलतेस. अगं मग पार्थला तू मुलगा बघायला कशाला सांगितलास. तेव्हा इथे खरं रम्या म्हणते आई तू कुठल्या जगात जगतेस अगं. अगं लोक स्थळ बघतात, साखरपुडा करून लग्नाआधीचे सगळे कार्यक्रम उरकून अगदी लग्नापर्यंत म्हणजे लग्न मंडपातून देखील बॅकआउट घेतात. आणि तू काय बोलतेस, मला तर इथे काही करायची गरज नाही. आता रम्याचं हे बोलणं वसूला अजिबातच कळलेलं नसतं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते हा बघ आता पार्थ मुलगा बघणार, स्थळ तोच बघणार. आता त्यातला एखादा मुलगा मी पास करेल किंवा हा मला ठीक आहे आवडला असं म्हणेल, पण त्या मुलाचं नंतर काय करायचं हे बघूयाच. आता हे रम्याचं बोलणं ऐकून वसू फार घाबरलेली असते. आता इथे रम्या म्हणत असते तू असं समज लग्नातून तो मुलगा जशी नंदिनी किडनॅप झाली होती तशी झाली. मग गावात जशी परिस्थिती झाली होती ना की काही करून लग्न करायलाच हवं, तर मग काय होईल, मज्जाच येईल का नाही. मग त्यावेळेस खरं तर माझ्याशी लग्न कोणीच तयार होणार नाही करायला, कारण की सगळेच म्हणतील की ह्या सेकंड लहान मुलीशी लग्न कोण करणार. तेव्हा खरं तर पार्थला खूप गिल्ट वाटेल. त्याला वाटेल की मी हिला लग्न करायला तयार केलं, त्यामुळे खरं तर त्याला वाईट वाटेल आणि तोच माझ्याशी लग्न करेल. असंही ते खरं रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असत रम्या तू बरीच ना, काव्य होऊ देईल का. असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते तोपर्यंत काव्यार्थ संपलेला असेल, काव्या नसेलच या घरात आणि पारच्या आयुष्यात सुद्धा. तेव्हा इथे वसू म्हणत असते ए बाई काय म्हणतेस तू, कळतंय का तुला. तेव्हा इथे खरं तर रम्या म्हणते आता छोटे छोटे तडे नाही, आता त्यांच्या प्रेमाची अख्खी भिंतच पाडायची आपण. बघच तू आता इथून पुढे स्टोरी खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे खरं तर आता लग्नानंतर होईलच प्रेम असंही ते म्हणत असते. तेव्हा इथे खरं तर वसूने डोक्याला हातच लावलेला असतो आणि रम्या असते का ती तर खरं ते हेअर ड्रायर घेते आणि त्याच्यात लग्नानंतर होईलच प्रेम असंही ते गाणं म्हणत असते. आता वसूला मात्र फार टेन्शन आलेलं असतं रम्याच्या या बोलण्याचं. आता खरं तर नंदिनी फोनवर बोलत असते, ती रेखाताईला बोलत असते की त्या मुलीची कोणतं काही टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिला संध्याकाळी आनंद निवासला घेऊन या असं इथे फोनवर तिचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच खरं इथे जीवा येतो. आता जीवा आल्याबरोबर खरं म्हणत असते आलात तुम्ही, बरं झालं आलात, चला मी तुम्हाला नाश्ता वाढवते असं म्हणून कपाटात जाऊन तिचं ब्लाऊज शोधत असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो एक काम कर ना, माझं ऐक ना तू, मला बॉईल एग्स देतील का. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो काय करताय, कधीतरी वार पाळ जा की. तेव्हा इथे जीवा म्हणतो तू वार पाळ, मी फिटनेस पाळतो असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी तिच्या कामाला लागते. तेव्हा इथे जीवा म्हणतो काय शोधतेस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो आईने तो ब्लाऊज दिलता का, तो मला सापडतच नाही, इथेच
आताच मी सॉक्स खाली ठेवला होता. तेव्हा इथे जीवा फार हसतो आणि म्हणत असतो, चकाचक बाईला तिने घडी घातलेलं ब्लाऊज तिला सापडत नाही. तुला माहिती आहे का, त्यामुळेच खरं तर मी पसारा करतो. मला अजिबात हे असलं घडी बिडी घालणं आवडत नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो मला मदत करा की, काय चेष्टा करताय. तेव्हा जीवा म्हणतो, अरे मी खरं जिमवरून आले त्यामुळे माझे पाय इतके दुखतात ना, अक्षरशः खूप दुखायला लागले. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो पायाने कुठं शोधायचे, डोळ्याने शोधायचे. तेव्हा जीवा म्हणतो, अरे मी लक्षपूर्वक व्यायाम केला ना, त्यामुळे माझे डोळे देखील दुखतात. त्यामुळे खरंच मला मदत करायला तुला आवडली असती, पण आता नाही मदत करणार. तेव्हा इथे जीवा परत तिलाच काम सांगतो, एक काम कर तू, आशा ताईला माझे सॉक्स आणि रुमाल तेवढे धुवायला दे, असं म्हणून आता वॉशरूमला गेलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, माझं काम करायला सांगितलं आणि स्वतःचंच काम मला सांगतात, असं म्हणून जिमच्या बॅगमध्ये हात घालून सॉक्स काढायला लागते. तितक्यातच खरं तर नंदिनीचं जे ब्लाऊज असतं ते जीवाच्या जिमच्या बॅगमध्ये असतं. ती आता लगेच रागात जीवाला आवाज देते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काय झालं, सापडलं का तुझं ब्लाऊज? सापडलं ना, मग कशाला बडबड करतेस? तेव्हा नंदिनी म्हणते, सापडलं ना, तुमच्या जिमच्या बॅगेत होतं. अहो जीवा, लक्षपूर्वक वस्तू नेत जा ना, एका दिवशी तुम्ही साडी घालून जिमला जाल. तेव्हा इथे अगं चकाचक बाई, बस कर ना, आता मिळालं ना तुला ब्लाऊज, मग साडी घालायला सुरुवात कर. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो ना, मग तुम्ही आता रूमच्या बाहेर जा, मला साडी घालायची. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय घाल की, मग त्याला काय, मी नेसू का तुला, मला भारी येते नेसवता. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी, अहो नका हो, माझं मी नेसते, मला अजिबात काही गरज नाही, हात जोडून तुम्ही जा बरं बाहेर, असं इथे नंदिनी म्हणत. जीवा मात्र इथे हट्टालाच पेटलेला असतो, मीच तुला साडी नेसवणार, अजिबात मी तुझं ऐकणार नाही चकाचक बाई. तेव्हा नंदिनी पुढे नाविलाज असतो. तेव्हा ती म्हणते, हो ठीक आहे बाबा, नेसवा तुम्ही मला साडी. तेव्हा इथे जीवा फार खुश झालेला असतो, यस यस असं म्हणत असतो. तेव्हा मात्र नंदिनी इथे त्याच्यासोबत प्लॅन करणार असते. आता तो प्लॅन कोणता आहे, जीवा खरंच नंदिनीला साडी नेसवतो का, कारण नंदिनी त्याच्यासोबत काहीतरी प्रँक करते, हे पाहण्यासारखंच आहे. आता ते पुढे पाहायला मिळेलच. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.